वाडा तालुक्यातील कोणसई ग्रामपंचायत हद्दीत असलेले हे जे आपण पाहता या ठिकाणी अनधिकृत फटाक्याचा कारखाना सुरू होता आणि त्या ठिकाणी आज सकाळी मोठा धमाका झाला, स्फोट झाला। या स्फोटामध्ये एक कामगार उडून पलीकडे त्याचा मृत्यू झाला आणि अक्षरशः चिथडे उडले त्याचे आणि जवळपास 4 इतर महिला कर्मचारी ज्या या ठिकाणी काम करत होत्या, जवळपास 32 पैकी 4 महिला या आता गंभीर जखमी झाल्याने त्या आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आहेत। आपण पाहू शकता माझ्या मागे हे जो कारखाना आहे हा संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। या ठिकाणी फटाक्याचा हा कारखाना असून मोठ्या प्रमाणात दारूगोळा इथे साठा अजून पडलेला आहे। या ठिकाणी आता थोड्याच वेळापूर्वी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे तसेच येथील परिसरातील महसूल विभागाचे अधिकारी यांनी तातडीने भेट दिली। तहसीलदार असतील भाऊसाहेब बंधारे यांनी आता व्हिजिट दिलेली आहे। आपण बघता हे ॲम्ब्युलन्स आहे। या ॲम्ब्युलन्समध्ये आता जो मृत्यू पडलेला जो कामगार होता या घटनेमध्ये त्याचं शव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि ते आता शव विच्छेदनासाठी नेणार आहेत। परिस्थिती पाहता वाडा तालुक्यामध्ये अजून इतर ठिकाणी सुद्धा कारखाने असल्याची शंका व्यक्त केली जात आहे आणि अशाच प्रकारे हा अनधिकृत कारखाना असून पालघर जिल्ह्यात ही सर्वात मोठी आतापर्यंतची अशी घटना घडलेली आहे। जे परिसरामध्ये अशा प्रकारचा कारखाना असणे हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही का, हा सर्वात मोठा गंभीर सवाल उपस्थित होतो। आपण माझ्या मागे पहा, अतिशय विकराळ स्वरूप आणि शेकडो ग्रामस्थ या परिसरामध्ये वास्तव्य करत आहेत आणि अशा ठिकाणी हा कारखाना अनधिकृतपणे या कारखान्याचं नाव देखील नाही आहे। त्याचप्रकारे या कारखान्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेफ्टी म्हणजे एखादी हानी झाली किंवा आग लागली तर फायर सेफ्टी म्हणा किंवा कुठल्याही कामगारांच्या सुरक्षेचा विचारसुद्धा केलेला नव्हता। जवळपास 32 महिला या ठिकाणी काम करत होत्या। गेल्या 3 महिन्यापासून हा कारखाना सुरू होता असं सांगण्यात येत आहे महिलांकडून आणि आपण या संदर्भात चौकशी केली, सरपंचांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की या कारखान्याला परवानगीसुद्धा दिलेली नाही आहे, म्हणजेच अनधिकृतपणे हा एवढा मोठा हा कारखाना इथे सुरू होता।